नमस्कार मंडळी. चला तर काही ऑनलाईन शॉपिंग केली होती मी, त्याचे रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्हाला सुद्धा मदत होईल. तर पहिला जो आहे हा टिफिन बॉक्स आहे. तुम्ही या टिफिन बॉक्सचे बरेच व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असतील आपल्या चॅनलवरती, पण ह्याचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करायचा राहूनच गेला. मी शूट तर करून ठेवलं होतं, पण बाकीच्या ज्या वस्तू आहेत की नाही मी एकदमच मागवलेल्या, पण त्या वेगवेगळ्या दिवशी आल्यामुळे की नाही तो व्हिडिओ राहून गेला करायचा. तर हा जो टिफिन आहे खूप सुंदर आणि एकदम प्युअर स्टीलमध्ये आहे टिफिन जो आहे. आणि ही जी इथे जो डबा आहे छोटासा की नाही त्याला एअरटाईट असं झाकण दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण लिक्विड तर एकदम ठेवलं तर नाही राहू शकत, पण थोडंसं घट्ट वगैरे काय असेल की नाही तर राहू शकतं त्याच्यामध्ये. आणि बाकीचे 4 खण त्याला दिलेले आहेत. आणि टिफिनची जी क्वालिटी आहे खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्पूनसुद्धा दिलेला आहे. आणि ह्याचीसुद्धा क्वालिटी अगदी म्हणजे खूप छान आहे. एकदम हेवी असा तो आहे. आणि 2 चॉपस्टिक्स ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत, त्यासुद्धा एकदम प्युअर स्टीलमध्ये आहेत. आणि खूप सुंदर अशी मला ह्याची क्वालिटी वाटली या टिफिनची. मी एकाच वेळेस 2 मागवलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे झाकणाला की नाही त्यांनी एअरसाठी, म्हणजे गरम गरम आपण जेवण जेव्हा आतमध्ये भरतो की नाही टिफिन, तर ती एअर आतमध्ये असं छेद येऊ नये त्याच्यासाठी इथे एक छोटंसं बटनसुद्धा दिलेलं आहे. आणि खूप सुंदर मला वाटला हा टिफिन. मी दोघींसाठी पण मागवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ना पाणी टाकून मी तुम्हाला एक्सपेरिमेंट पण करून दाखवते, म्हणजे सांडेल की नाही. तर हे बाकीचे जे 3 खण आहेत की नाही त्याच्यामध्ये आपण लिक्विड नाही देऊ शकत, की त्याच्यातनं पाणी ते आहे सांडतं. जरी एअरटाईट वाटला जरी आपल्याला टिफिन, तरी त्याच्यातून पाणी जे आहे ते सांडतं. त्याच्यामुळे त्याच्यातून आपण लिक्विड नाही देऊ शकत. तुम्ही बघू शकता ह्याच्यातनं पाणी थेंब थेंब गळतं. आणि दुसरं जे हा छोटा डबा जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आपण टाकलं, म्हणजे लिक्विड जर दिलं तर ते सांडणार आणि डब्यामध्ये मिक्स होणार. पण दही वगैरे जर घट्ट दिलं तर मग त्याच्यातनं काही मिक्स वगैरे होण्याची शक्यता कमी असते. दुसरं जे प्रोडक्ट आहे तो आहे खलबत्ता. आणि ह्याचा रिव्ह्यू मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. खूप छान असा हा जो खलबत्ता आहे मला भेटला. आणि ह्याची जी पॅकिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित आलेली होती, कुठे डॅमेज वगैरे झालेला नव्हता. आणि मला जसा पाहिजे होता अगदी तसाच हा खलबत्ता आहे. तर खूप दिवसांपासून मला ही वस्तू घ्यायची होती आणि फायनली मी मागवली. तर मला जसं पाहिजे तशीच वस्तू ती आलेली आहे. 8 इंचाचा खलबत्ता आहे आणि खूप मस्त आहे. मला तर खूप आवडला. त्याच्यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते आहे बऱ्यापैकी आपल्याला ते उपयोगाला येणारा आहे डेली रुटीनसाठी. तर बॉक्स, आपण जो लॉन्ड्री बॅग जी असते की नाही तीच आहे, पण बॉक्स टाईप आहे. म्हणजे कसं तरी ते ओंगाळवाणी वाटत नाही, बॉक्ससारखं अगदी व्यवस्थित राहतं. ते दिसायला सुंदर दिसतं. आणि जागा जी आहे याच्यामध्ये भरपूर आहे. म्हणजे इकडे तिकडे जे आपण वॉश करायचे जे कपडे कुठेही बाहेरून आल्यानंतर जे फेकून दिलेले असतात मुलांनी वगैरे की नाही, तर ही या लॉन्ड्री बॅगमध्ये आपण ते एकत्र साठवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी मग ते मशीनला लावू शकतो किंवा धुवून टाकू शकतो अशी. आणि दिसायलासुद्धा खूप सुटसुटीत दिसतं ते. तर हा एक प्रोडक्ट आहे, हा सुद्धा मला खूप छान वाटला. त्याच्यानंतर हे मी मुलींसाठी मागवलं होतं, जे काचेचे ग्लासेस येतात आणि त्यांना स्ट्रॉ असतो तो सुद्धा काचेचाच. तर ते सुद्धा अनबॉक्सिंग करून बघूयात आपण कसं आहे ते. तर 2 ग्लासांचा सेट होता. आणि खूप छान क्वालिटी आहे याचीसुद्धा. काच वगैरे खूप सुंदर आहे आणि लाकडाचं एअरटाईट लीड दिलेलं आहे त्याला. आणि जे स्ट्रॉ आहेत ते सुद्धा काचेचेच आहेत. आणि हे मी 2चा सेट मागवला होता. तर खूप छान आलं आहे हे सुद्धा प्रोडक्ट, तुम्ही नक्कीच मागवू शकता. आणि ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत की नाही मी ह्या ऑफरमध्ये घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ऑफर जेव्हा असते की नाही त्यावेळेस मागवल्यात आपल्याला थोडं कमी रेंजमध्ये भेटून जातात. तर हे सुद्धा प्रोडक्ट अतिशय सुंदर असं आहे. त्याच्यानंतरचे जे आहे ती आहे ऑइल बॉटल. आणि ही ऑइल बॉटल मला खूप जास्त आवडली, कारण 2 in 1 आहे. ही सुद्धा बऱ्याच दिवसांपासून बघत होती मी. ॲक्च्युली ह्याचा रिव्ह्यू मला बघायचे होते, पण मी म्हटलं मागवूनच बघूया. तर खूप छान काम करते ही बॉटल. ह्याला की ने स्प्रेसुद्धा आहे. आणि आपण पोर्ससुद्धा करू शकतो. म्हणजे फोडणीला आपल्याला तेल जर घ्यायचं असेल तर आपण ओतून घेतो, तर तशीसुद्धा
सिस्टीम ह्या बॉटलला आहे. आणि थोडं थोडं बघा, आपण पोळी वगैरे करतो की नाही, त्यांच्यावरती आपल्याला थोडंसं स्प्रे करायचं असतं किंवा काही पदार्थ असतात ज्याच्यावरती आपल्याला ऑइल स्प्रे करावं लागतं. तर ते सुद्धा ह्या बॉटलला इथे जे नोझल आहे ते पोअरसाठी दिलेलं आहे आणि समोर जे दिसतंय तर त्याच्यातून आपण स्प्रे करू शकतो. अशी अतिशय सुंदर अशी बॉटल मला ही वाटली, तर त्याच्यासाठी मी ही मागवलेली आहे आणि ही पण मला खूप कमी किमतीमध्ये ऑफरमध्येच मिळालेली आहे. तर अशा सगळ्या वस्तू त्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर